गुड मॉर्निंग स्टुडंट्स. गेल्या लेक्चरला आपण ॲडम स्मिथचा मूल्य सिद्धांत पाहिला, त्याचा अभ्यास आपण केलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा अर्थज्ञ रिकार्डो याच्या मूल्य सिद्धांताची रिव्हिजन किंवा उजळणी आपल्याला बघायची आहे किंवा करायची आहे. तर ॲडम स्मिथनं जो मूल्य सिद्धांत मांडला आहे तो मूल्य सिद्धांत पूर्ण करण्याचा चंग या रिकार्डोनी बांधलेला दिसून येतो. रिकार्डो यानं ॲडम स्मिथच्या कन्सेप्ट सुरुवातीच्या उचलल्या आणि मांडल्या. ॲडम स्मिथने जसं मत मांडलं होतं की वस्तूला दोन प्रकारचे मूल्य असतील, एक म्हणजे उपयोगिता मूल्य असेल, दुसरं म्हणजे विनिमय मूल्य असेल. रिकार्डोने हेच मत मांडलं, वस्तूला दोन प्रकारचे मूल्य असतील, एक म्हणजे उपयोगिता मूल्य आणि दुसरं म्हणजे विनिमय मूल्य. उपयोगितेहून ठरणारं मूल्य म्हणजेच उपयोगिता मूल्य असेल आणि विनिमय मूल्य म्हणजे एखादी वस्तू दिली असता तिच्या बदल्यात इतर वस्तूचे नग मिळतात, ते नग म्हणजेच पहिल्या वस्तूचे विनिमय मूल्य होय. उदाहरण घेतलं तर आपण एक आंबा दिला, त्याच्या बदल्यात 2 नग सफरचंद मिळतात, तर एका सफरचंदाचे विनिमय मूल्य 2 नग सफरचंद असेल किंवा 2 नग सफरचंदाचे मूल्य 1 आंबा असेल. आता हे एक्झाम्पल झालं. त्याच काळात म्हणजे रिकार्डोच्या काळात जेबीसीने एक मत मांडलं होतं की वस्तूमध्ये उपयोगिता असेल तरच वस्तूला मूल्य प्राप्त होईल. फार महत्त्वाचं स्टेटमेंट जेबीसीने मांडलं की वस्तूमध्ये उपयोगिता असेल तरच वस्तूला मूल्य प्राप्त होईल. पण हे मत रिकार्डोला पटलं नाही आणि रिकार्डोने जेबीसीवरती टीका केली. ते म्हणतात वस्तूमध्ये उपयोगिता असेल तरच तिला विनिमय मूल्य प्राप्त होईल. वस्तूमध्ये उपयोगिता असेल तर त्या वस्तूची देवाणघेवाण होईल आणि वस्तूमध्ये उपयोगिता असेल तरच वस्तूला मागणीही येईल. परंतु उपयोगिता ही विनिमय मूल्य मोजण्याचं साधन नाही. हे मत मांडलं आणि उपयोगिता मूल्याचा सिद्धांत लिहिण्याचं थांबवलं आणि विनिमय मूल्याचा सिद्धांत लिहिण्यास सुरुवात केली. आता विनिमय मूल्याचा सिद्धांत त्यानं मांडत असताना अर्थव्यवस्थेत 2 प्रकारच्या वस्तू असतात असं मत मांडलेलं दिसून येतं. एक पहिली वस्तू म्हणजे पुनरुत्पादन करता येणारी वस्तू आणि दुसरी वस्तू म्हणजे पुनरुत्पादन न करता येणारी वस्तू. आता पुनरुत्पादन करता येणारी वस्तू आणि पुनरुत्पादन न करता येणारी वस्तू या 2 गोष्टी किंवा या 2 वस्तूंच्या संदर्भात कसा मूल्य सिद्धांत मांडता येतो हे आपण रिकार्डोच्या संबंधात मांडलेलं होतं, ते आपण पाहिलं होतं. पण आणखी एकदा बघायचं आहे. आता पुनरुत्पादन न करता येणारी वस्तू म्हणजे कोणती? ज्या वस्तू श्रमाच्या माध्यमातून पुन्हा तयार करता येत नाहीत अशा वस्तू म्हणजेच पुनरुत्पादन न करता येणाऱ्या वस्तू. आता या वस्तू कोणत्या? तर एक जुना पुतळा, जुनी नाणी, जुने चित्रे, जुनी पुस्तके, जुने ग्रंथ, हे सर्व काय आहे तर पुन्हा श्रमाच्या सहाय्याने आपल्याला तयार करता येणार नाहीत, म्हणून त्यांना आपण पुनरुत्पादन न करता येणाऱ्या वस्तू असं म्हणतो. आता अशा वस्तूंचं मूल्य कसे ठरेल? तर रिकार्डो म्हणतो अशा वस्तूंचं मूल्य हे त्यांच्या दुर्मिळतेहून ठरेल. त्याचं उदाहरण दिलं त्यानं, एक पुतळा त्या काळात 8 तासात तयार झालेला आहे आणि सध्याच्या काळात 8 तासात एक टेबल तयार झाला असेल तर त्या जुन्या पुतळ्याचे मूल्य एक टेबल असेल का? तर एक टेबल असणार नाही, तर टेबलापेक्षा जास्त मूल्य त्या पुतळ्यास मिळेल, कारण पुतळा हा दुर्मिळ आहे. म्हणजेच पुनरुत्पादन न करता येणाऱ्या वस्तूचं मूल्य हे त्याच्या दुर्मिळतेवरून ठरेल. आता पहिल्या वस्तूचं त्यानं मूल्य कसं ठरले हे निश्चित केलं की पहिल्या वस्तूचं विनिमय मूल्य हे तिच्या दुर्मिळतेवरून ठरेल. परंतु ह्या ज्या वस्तू आहेत पुनरुत्पादन न करता येणाऱ्या वस्तू या संख्येने कमी असतात, त्यामुळे त्यांच्या संदर्भात मूल्य सिद्धांत मांडण्यापेक्षा ज्या संख्येने जास्त आहेत, अर्थव्यवस्थेत संख्येने जास्त आहेत, त्यांच्या संदर्भात मूल्य सिद्धांत मांडणे गरजेचं आहे असं मत या रिकार्डोने मांडलं आणि त्या पुनरुत्पादन करता येणाऱ्या वस्तूच्या संदर्भात मूल्य सिद्धांत मांडण्यास सुरुवात केली. तो म्हणतो की समाजाच्या प्राथमिक अवस्थेत आणि प्रगत अवस्थेत ही वस्तूचं मूल्य हे श्रमावून ठरेल. परंतु ॲडम स्मिथ म्हणत होता की समाजाच्या प्राथमिक अवस्थेत वस्तूचं मूल्य हे श्रमावून ठरेल आणि समाजाच्या प्रगत अवस्थेत वस्तूचं मूल्य हे वेतन अधिक नफा म्हणजेच उत्पादन खर्चावून ठरेल. पण हे मत रिकार्डोला मान्य नाही. रिकार्डो म्हणतो समाजाच्या प्राथमिक अवस्थेत आणि समाजाच्या प्रगत अवस्थेत ही वस्तूचं मूल्य हे श्रमावरूनच ठरेल. आता भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा विचार केला तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेत 3 घटक मिळून उत्पादन काढतात. एक म्हणजे श्रम, दुसरं म्हणजे भांडवल
तिसरं म्हणजे भूमी. श्रमिकाला वेतन देतोय, भूमीला आपण खंड देतो आणि भांडवलाला आपण नफा देतोय. त्या 3 घटकांच्या माध्यमातून आपण उत्पादन काढतो आणि त्याचं विभाजन हे तिघांच्यामध्ये होत असतं. पण रिकार्डो म्हणतो उत्पादन काढण्यासाठी श्रम आणि भांडवल या 2 घटकांचीच गरज असते. किंमत ठरवीत असताना जो जमिनीला आपण खंड म्हणून देतोय तो खंडाचा किंमतीत समावेशच होत नाही. कारण सुरुवातीस किंमत ठरते, म्हणजे प्रथम किंमत ठरते आणि या किंमतीनंतर खंड ठरतो. म्हणजेच किंमतीत भूमीचा, जमिनीचा समावेश होत नाही किंवा तिला मिळणारा मोबदला खंडाचा समावेश होत नाही. तर किंमत फक्त 2 घटकांच्यावरूनच ठरते. एक म्हणजे वेतन, दुसरं म्हणजे भांडवल, भांडवलाचा मिळणारा नफा असेल. पण नफ्याचा अर्थ या ठिकाणी रिकार्डोने वेगळ्या पद्धतीने विचारात घेतला आहे. तो नफ्याचा विचार करत नाही. भांडवलावरती नफा मिळत नाही तर भांडवलाचा प्रकार त्याने वेगळा गृहीत धरला आहे. त्याचा विचार आपल्याला पुढं करायचा आहे. आता इथे विचार घेतला आपण, वस्तूला उत्पादन काढणारे 2च घटक त्याने या ठिकाणी धरलेत. म्हणजे वस्तूच्या किमतीत फक्त 2च घटकांचा समावेश होईल. एक म्हणजे कामगार असेल, श्रमिक असेल, दुसरा म्हणजे भांडवल असेल, यंत्रसामग्री असेल. आता कामगार आणि यंत्रसामग्री या दोघांच्या माध्यमातून कारखाना पद्धतीनं उत्पादन निघत असतं. आता हे उत्पादन निघत असताना श्रमिक, कामगार याला वेतन देतोय, म्हणजे श्रमिक कामगार याला वेतन देतोय. आणि दुसरा घटक म्हणजे भांडवल. आता भांडवल म्हणजे काय, तर भांडवल म्हणजे यंत्रसामग्री आहे. भांडवल, यंत्रसामग्री पूर्वी कोणीतरी तयार केलेली आहे. आता एक यंत्र पूर्वी 10 तासात तयार झालं असेल तर साहजिकच ते श्रमाच्या साहाय्याने तयार झालेलं आहे. म्हणजे त्या यंत्रामध्ये किंवा त्या भांडवलामध्ये 10 तासाचे श्रम समाविष्ट आहेत. म्हणून रिकार्डो म्हणतो भांडवल हे एक संचित श्रम आहेत. मग सध्याचे उत्पादन जे कारखाना पद्धतीने निघतं आहे ते एकतर चालू श्रम म्हणजेच कामगार, आणि कामगार भांडवलाचा वापर करतात म्हणजेच यंत्राचा वापर करतात, म्हणजेच ते संचित श्रमाचा वापर करतात. म्हणजेच चालू श्रम आणि संचित श्रम या दोघांच्या माध्यमातून उत्पादन निघतं आहे. म्हणजेच वस्तूचे मूल्य हे चालू श्रम आणि संचित श्रमावरून ठरेल. वस्तूचे विनिमय मूल्य हे श्रमावरून ठरेल, असं मत रिकार्डोने मांडलं. आता रिकार्डो पुढे म्हणतोय, जर वस्तूचं मूल्य श्रमावरून ठरत असेल तर वस्तू आपण बाजारात विकणार आहे. बाजारात विकली तर सर्वच्या सर्व मूल्य श्रमिकाला मिळायला हवं, हे पण आहे. परंतु त्याचबरोबर त्यांना आणखीन एक प्रश्न निर्माण झालेला दिसून येतो. तो म्हणतो सध्याच्या स्थितीत जर उत्पादन काढण्यासाठी 2 घटक वापरले जात असतील, एक तर चालू श्रम, दुसरं संचित श्रम. पण संचित श्रम म्हणजेच भांडवल किंवा यंत्र याच्यावरती मालकी ही कारखानदाराची किंवा भांडवलदाराची असते. मग जर भांडवलदाराला काहीतरी मोबदला मिळाला तर तो यंत्र खरेदी करेल आणि कामगाराला वापरायला देईल. मग कामगार त्याचा वापर करून उत्पादन काढेल. जर भांडवलदारास भांडवलाचा मोबदलाच मिळणार नसेल, म्हणजे भांडवलदारास यंत्राचा मोबदला मिळणार नसेल, त्याच्यापासून काही फायदा मिळणार नसेल, तर भांडवलदार यंत्रच खरेदी करणार नाही आणि उत्पादनच काढलं जाणार नाही. मग तो म्हणतो जर भांडवलदारास नफा मिळत नसेल तर उत्पादन काढलं जाणार नाही. म्हणजेच वस्तूच्या किमतीत ज्याच्यावर भांडवलावरती मालकी आहे त्या मालकास काहीतरी मिळायला पाहिजे आणि ते म्हणजे नफा असेल. म्हणजे साहजिकच इथं आपण येतोय की उत्पादन प्रक्रियेत वस्तूचं मूल्य श्रमावरून ठरतं आहे. पण या 2 श्रमाच्या संदर्भात एक म्हणजे संचित श्रम, दुसरं म्हणजे चालू श्रम. चालू श्रमाला वेतन दिलं जाईल पण संचित श्रमाला नफा द्यावा लागतो की काय, असा प्रश्न त्याच्या पुढे पडलेला दिसून येतो. म्हणजेच वस्तूचं मूल्य हे प्रगत अवस्थेत वेतन आणि नफा म्हणजेच उत्पादन खर्चावरून ठरते की काय,
असा प्रश्न त्याच्यापुढे पडलेला दिसून येतो. आता हा प्रश्न सोडवायचा आहे त्याला, पण त्याच्या अगोदरच त्यानं त्या मूल्य सिद्धांतामध्ये काही दुरुस्त्या सुचवल्या. त्या दुरुस्त्यांचा थोडासा विचार आपण करायचा आहे. तर पहिली दुरुस्ती त्याने सुचवली आहे की श्रम हे गुणात्मकदृष्ट्या भिन्न असतात आणि त्याचा वस्तूच्या मूल्यावरती परिणाम होत असतो. आता श्रम एक कुशल असतोय, काही अकुशल असतात. कुशल श्रम जे उत्पादन काढतात त्याचं मूल्य, अकुशल श्रम जे उत्पादन काढतात त्याचं मूल्य, या दोघांच्या देवाणघेवाण जर व्हायची असेल तर दोघांच्या कुशल आणि अकुशल गुणामुळे वस्तूच्या मूल्यावरती परिणाम होत असतो. म्हणजे वस्तूचं मूल्य ठरवित असताना कुशल आणि अकुशल कामगारांच्या गुणांचा समावेश होत असतो. त्यांच्या भिन्नतेमुळे वस्तूचे मूल्य वेगवेगळं होऊ शकतं, भिन्न होऊ शकतं. कुशल कामगारांनी जी वस्तू तयार केली त्याचं मूल्य हे अकुशल कामगारांनी तयार केलेल्या वस्तूच्या मूल्यापेक्षा जास्त असेल. मूल्याची भिन्नता किंवा मूल्य हे वेगवेगळं असेल. आता त्याने एक उदाहरण दिलं होतं. एक सोनार 8 तासात जी वस्तू तयार करतोय ती वस्तूला जे मूल्य असेल तेच मूल्य एक लोहार 2 दिवसात जी वस्तू तयार करतो त्या मूल्या इतकं असेल. म्हणजे सोनाराने तयार केलेली 8 तासातील वस्तू आणि लोहाराने तयार केलेली 2 दिवसातील वस्तू या दोघांचं मूल्य समान असेल. म्हणजे कुशलतेचा आणि अकुशलतेचा परिणाम वस्तूच्या मूल्यांच्यावरती होत असतो. दुसरं त्याने दुसरी जोडली ती म्हणजे यंत्राची उत्पादन क्षमता ही वेगवेगळी असते. जास्त उत्पादन क्षमता असणाऱ्या यंत्राला जास्त मूल्य मिळेल, कमी उत्पादन क्षमता असणाऱ्या यंत्राला कमी मूल्य मिळेल, किंवा जास्त उत्पादन क्षमता असणाऱ्या यंत्राचं मूल्य, ठरणाऱ्या वस्तूचं मूल्य जास्त असेल आणि कमी उत्पादन क्षमता असणाऱ्या निर्माण होणाऱ्या वस्तूचं मूल्य यंत्राच्या उत्पादन क्षमतेनुसार कमी असेल. आता या ठिकाणी एक यंत्र 1 तासात एक तांब्या तयार करते, म्हणजे उत्पादन क्षमता कमी आहे, 1 तासात एक तांब्या. आणि दुसरं यंत्र 4 तासात एक बादली तयार करतं. तर साहजिकच कमी उत्पादन क्षमता असणारा एक तांब्या तयार करते, जास्त उत्पादन क्षमता असणारा एक बादली तयार करते 4 तासात. त्या दोघांचं मूल्य कसं असेल तर एका बादलीचं मूल्य 4 तांब्या असतील. एका बादलीचं मूल्य 4 तांब्या असतील. साहजिकच जास्त उत्पादन क्षमता जास्त मूल्य मिळेल, कमी उत्पादन क्षमता कमी मूल्य मिळेल. म्हणजे उत्पादन क्षमतेनुसार वस्तूचं मूल्य हे वेगवेगळं असेल, भिन्नता असेल. तर तिसरी त्याने दुरुस्ती जोडली ती म्हणजे नफ्याची दुरुस्ती. तो म्हणतो की भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाची निर्मिती 2 घटकांच्या माध्यमातून होत असते. एक म्हणजे चालू श्रम, दुसरं म्हणजे संचित श्रम. आणि संचित श्रमावरती मालकी मात्र भांडवलदाराची असते. भांडवलदाराला काहीतरी मोबदला मिळाला तरच तो यंत्र खरेदी करेल किंवा कामगारास वापरायला देईल, अन्यथा तो वापरायच देणार नाही किंवा खरेदीही करणार नाही. म्हणून तो म्हणतो नफ्याचा किंमतीत समावेश होतो काय? वस्तूची किंमत ज्यावेळी ठरते त्यावेळी वेतन अधिक नफा या नफ्याचा समावेश होतो काय? आणि नफ्याचा समावेश होत असेल तर साहजिकच वस्तूचं मूल्य हे उत्पादन खर्चावरून ठरेल. म्हणजे शेवटी त्याने मान्य केलं की वस्तूच्या मूल्यामध्ये नफ्याचा समावेश होतो, वस्तूच्या किमतीमध्ये नफ्याचा समावेश होतो. ही तिसरी दुरुस्ती त्यानं जोडली. आणि यानंतर त्यानं मत मांडलं की वरील सिद्धांतात मी काही दुरुस्त्या सुचवल्या आहेत, त्यामुळे सिद्धांत थोडासा वेगळा वाटतो, पण विशिष्ट परिस्थिती गृहीत धरल्यास वस्तूचं मूल्य हे श्रमावरूनच ठरेल. हे मला लिहिता येत नाही तर माझ्यापेक्षा जास्त श्रेष्ठ लेखनिकाने हे लिहिण्यास घ्यावं, मी यातून माघार घेतो, असं पत्र त्यानं मॅकॅकूल यास लिहिलं आणि आपला श्रममूल्य सिद्धांत मांडण्याचं बंद केलं. अभ्यासला आपण एक ॲडम स्मिथचा मूल्य सिद्धांत,
दुसरा म्हणजे रिकार्डोचा मूल्य सिद्धांत. तर दोन्ही सिद्धांतामध्ये थोडासा फरक आहे. गेल्या लेक्चरला आपण ॲडम स्मिथचा मूल्य सिद्धांताचा पूर्ण अभ्यास केला होता. आज आपण रिकार्डोच्या मूल्य सिद्धांताचा पूर्ण अभ्यास केलेला आहे. तर दोन अर्थतज्ज्ञ आपण अभ्यासले, त्यांच्या सममूल्य सिद्धांताचा अभ्यास आपण केला आहे. मधल्या काळात म्हणजे मी तुम्हाला रिमेडियल मटेरियल थोडंसं पाठवलेलं आहे, त्याचंही वाचन करा. आता बऱ्यापैकी आपला सिलेबस संपत आलेला आहे आणि यानंतरचा हे ज्या उजळण्या संपल्या की आपला नवीन पेपर आहे, तो नवीन पेपरला सुरुवात करायची आहे. तोही सहजपणे अर्धा पेपर आहे, तो पण बऱ्यापैकी सिलेबस उरकून जाईल. सिंपल पेपर आहे तो पण. हा जरा थोडासा जुना विचार आहे. जुन्या विचारांचं जरा डबल रिव्हिजन झालं तर ते डोक्यात घुसतात आणि हे सारखं वाचत राहिलं तर ते लक्षात राहतात. एकदा वाचून झालं परत त्याला दुर्लक्ष केलं तर ते लक्षात राहत नाहीत, कारण जुने विचार आहेत, त्यामुळे ते सारखे रिपीट करावे लागतात. व्हिडिओ 2-2 वेळा बघितला तरी चालेल. आता आज आपण दोघांचे सममूल्य सिद्धांत पाहिलेत. एक ॲडम स्मिथचा सममूल्य सिद्धांत, दुसरा रिकार्डोचा सममूल्य सिद्धांत. आता तिसरा जो सममूल्य सिद्धांत आहे तो म्हणजे कार्ल मार्क्सचा सममूल्य सिद्धांत. हे 3 सममूल्य सिद्धांत आहेत. या तिन्ही सममूल्य सिद्धांताचा थोडासा अभ्यास आपल्याला यावर्षी करायचा आहे. यातले 2 सममूल्य सिद्धांत पेपरला पडतात, त्यामुळे तिघांचे सममूल्य सिद्धांत तुम्हाला व्यवस्थितरित्या अभ्यासून ठेवावे लागतील. बघूया आता पुढच्या वेळेस आपल्याला कार्ल मार्क्सचा सममूल्य सिद्धांत आपण पाहू. ओके, थँक्यू.